जिथून माझी सुरुवात झालेली आहे असे माझे गुरु डायरेक्ट माझ्या स्टुडिओला पोहोचले होते. मी तर डायरेक्ट घरी होतो, पण सरांचा अचानक कॉल आला की मी छत्रपती संभाजीनगरला येतोय. मग मी तर सरांना पिकअप करण्यासाठी डायरेक्ट एका हॉटेलला पोहोचलो. तसं तर सरांची आणि माझी खूप दिवसानंतर भेट होती ती, पण सर सगळा स्टाफ घेऊन आपल्या छत्रपती संभाजीनगरला आलेले होते. मग 4-5 तासाचा प्रवास करून तर सर आलेले होते, पण सरांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट निघालो माझ्या घरी जाण्यासाठी. तसं तर टाइम खूप झालेला होता, पण सरांना घेऊन डायरेक्ट सोसायटीत पोहोचलो. सर तर संभाजीनगरच्या घरी फर्स्ट टाइमच येत होते, पण आनंद तर मला खूप होत होता. सगळेच आम्ही घरी तर पोहोचलो होतो, पण आराम करून सकाळी शिर्डीला पण निघायचं होतं. सगळी टीम तर रेडी तर झालेली होती, पण साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला निघायचंच होतं. पण जाता जाता सरांना घेऊन मला स्टुडिओला पण जायचं होतं. सरांचं तर ओपनिंगला यायला शक्य झालं नाही, पण एक दिवस नक्की तुझ्या स्टुडिओला व्हिजिट करेल असं सरांनी मला सांगूनच ठेवलेलं होतं. सर तर माझ्या स्टुडिओला डायरेक्ट पोहोचले होते, पण मला अभिमानाची गोष्ट होती की माझे गुरु माझ्या स्टुडिओला आले होते. मॅमनी आणि सरांनी माझं स्टुडिओ बघून तर माझं अभिनंदन तर केलं, पण सर माझ्या स्टुडिओला फर्स्ट टाइमच आलेले होते. सरांचं पण अभिनंदन केलं, पण आम्हाला शिर्डीला पण जायचं होतं. तसं तर आम्ही सगळेच निघालो होतो शिर्डीला जाण्यासाठी. समृद्धीवर तर तिन्ही पण क्वीनचं कॉम्पिटिशन लागलं होतं, पण टॉपला तर BMW होती. पण शिर्डीचं एक्झिट कधी आलं कळलं सुद्धा नाही. पण मॉर्निंगचं वातावरण तर एवढं भारी होतं. मग एका ठिकाणी थांबलो आणि लगेच निघालो होतो आम्ही शिर्डीला जाण्यासाठी. तेवढ्यातच आमच्या 2 क्वीनला पोलिसांनी पकडलं. मग शिर्डीत तर आम्ही पोहोचलो होतो. पटकन पार्किंग करून आम्हाला दर्शनाला पण जायचं होतं. तिघं पण क्वीन पार्किंग करून टाकले आणि लगेच आम्ही सगळेच निघालो होतो दर्शन घेण्यासाठी. बाबांचं तर मस्तपैकी दर्शन वगैरे केलं, पण आम्हाला स्टुडिओला पण लवकर जायचं होतं.